गणपती बाप्पा मोरया. मोरया. जय श्रीराम. आज आम्ही निघालो आहोत उत्तराखंडच्या दिशेने. आता इथनं जवळजवळ 2000 रनिंग आहे. बघूया कितीपर्यंत पोचतो, कुठे राहतो, तुम्हाला अपडेट मी देतो. आमची आता इथून उत्तराखंडला जायचं आहे. तिथे काय काय करणार आहे ते मी तुम्हाला वाटेत प्रत्येक वेळेला त्या वेळेला सांगत जाईन. आणि आता आम्ही इथनं पुढच्या प्रवासाला निघतो. हे आता आम्ही पुणे बेंगलोर हायवे या रोडला लागलेले आहोत. आता बघूया गुगल मॅडम आम्हाला कुठनं नेतात, कारण आम्ही चाललोय उत्तराखंड. आणि काय करायला चाललोय ते तुम्हाला प्रवासात कळेल. त्यामुळे आता आम्ही या कोल्हापूरच्या आउटर रोडला लागलेले आहोत, हायवेला. हे आता समोर सध्या ट्रॅफिक कमी आहे, तेव्हा त्यामुळे गाडी मस्त चालतीये. 60-70चा स्पीड मेंटेन करून. बघा मस्त रस्ता आहे, एक नंबर. काय मॅडम, कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटते. आता तरी छान वाटते, पुढे बघू. थंडीच्या प्रदेशात आम्ही चाललो. कोल्हापुरातली थंडी थोडी कमी झाली आहे. रात्री थोडी वाजते, सकाळी कमी होते. काय गणित चालतंय काही कळेना झालंय. त्यामुळे आता तिकडे कितपत थंडी आहे कल्पना दिली आहे ज्यांच्याकडे आम्ही जाणार आहोत त्यांनी, की आहे थंडी चांगली. बघू तिथे गेल्यावर. आम्ही त्या तयारीने आहोत. गरम कपडे सगळं घेतलेलं आहे. कपडे गरम घेतलेले आहेत, सगळं व्यवस्थित सामान घेतलेलं आहे. खायला प्यायला पाणी, गाडीत सगळी तयारी घेतलेली आहे. काही लागणारे जरुरी मेडिसिन आहेत घेतलेली. आता ही बघा पंचगंगा नदी आहे. ही नदी आम्ही आता पार केलेली आहे. सांगली फाट्याला चाललो आहोत. तर बघूया, ही बाई सांगली फाट्यावरनं वळा म्हणतीये उजव्या साईडला, वळूया. आणि अजून आम्ही नाश्ता वगैरे काही केलेला नाही, तेव्हा तिथे एक अवंती हॉटेल आहे, ते बघूया आम्हाला नाश्ता मिळतो का चांगला, काय व्यवस्थित कसा मिळाला तर आम्ही नक्की नाश्ता करणार. कारण पुढे हॉटेल आहेत, नाही असं नाही, पण डायरेक्ट दुपारी जेवायला थांबता येईल ना. काय मॅडम? बरोबर आहे. तुम्ही पण जरा या व्हिडिओत. हे इथे आम्ही ब्रह्मा वडापावर ब्रह्मा प्युअर व्हेजला थांबलो. इथे बघा वडापाव, टपरी चहा, इडली वडा, पावभाजी, मिसळ, डोसा सगळं मिळतं. आणि हे खाली गडावरचा चहा छान होता. कॉफी घेतली आम्ही, मस्त होती. आणि हे जयसिंगपूर रोडला आहे. कधी तुम्ही आलात तर छान नाश्ता मिळतो, चव चांगली आहे, तुम्ही चव घेऊ शकता. आता आम्ही जयसिंगपूर रोडला आहोत. जो शॉर्टकट आहे मिरजेला जायचा, मिरज रोडला, तो काम चालू असल्यामुळे आम्ही आता ह्या जयसिंगपूर रोडला आलोत. आणि आता ह्या ट्रॅफिकमध्ये अडकलोत. डिगी ट्रॅफिक चालू आहे. बघूया आता किती वेळात ह्या ट्रॅफिकमधनं आम्ही बाहेर पडतो. कशामुळे ट्रॅफिक आहे, कशामुळे आहे, काय आहे, काही माहिती नाही.
झालं मोकळं. बघा हे असं असतं, काहीतरी फालतू कारणं असतात आणि त्याच्यासाठी ट्रॅफिक जाम होतं. ठीक आहे, चला भेटूया रस्त्यात पुढे. चला, हे जयसिंगपूर आलं. हे जयसिंगपूरचं बस स्टँड आहे. शहर छोटंसंच आहे पण गर्दी भयंकर असते इथे. हे बघा ट्रॅफिकही असतं बऱ्याच प्रमाणात. इथे शेजारी झुणका भाकर केंद्र आहे. मध्यवर्ती ठिकाण आहे जयसिंगपूर. कोल्हापूर, सांगली, मिरज आणि कुरुंदवाड वगैरे याच्या मध्यावरचं हे ठिकाण आहे. त्यामुळे आणि हायवेला टच आहे हे. इथनं हा हायवे जातो, नॅशनल हायवे 166, 166 नंबर हायवे जातो. त्यामुळे हा इथे हायवे असल्यामुळे रेलचेल असते चांगली ट्रॅफिकची. इथे डीमार्ट आहे. जयसिंगपूरमध्ये डीमार्ट आहे. अचानक भयानक येतं त्यामुळे आम्हाला कॅमेरा पटकन फिरवावा लागतो. आता थोडंसं ट्रॅफिक कमी होईल कारण इकडे गावात जायचा रस्ता आहे बहुतेक. तर जयसिंगपूर आम्ही पास करतोय. जयसिंगपूर पास करून आम्ही मिरजच्या हायवे पाशी जाणार जो सोलापूरला जातो आणि सोलापूर मार्गे आम्ही पुढे जाणार. आता 3 किलोमीटरवर राईट मारायचं आहे. आमचं डेस्टिनेशन टोटल आमचा रनिंग आता आहे 1924. 1924. हां, 1924. आणि उद्या संध्याकाळी 6:47 पोहोचू असं आम्हाला दाखवू द्या. आम्ही काही इतकं रनिंग एका वेळी करणार नाही कारण बरेच लोक करतात पण मला नाही आवडत. कारण फॅमिली तुमची जर बरोबर असेल तर शक्यतो रात्रीचं रनिंग टाळावं. कारण हायवे जरी चांगले असले तरी काही निर्जन हायवे असतात काय काय. ठीक आहे, मी बाकीचं बोलत नाही पण काळजी आपल्या फॅमिलीची आपण घ्या. एखाद्याला हे असतं की बाबा त्याचं हे असतं की बाबा जायचं पूर्ण आपण गाडी चालवायची. आम्ही 7 ते 8 तास गाडी बिंदास चालवतो, काय प्रॉब्लेम नाही. 700-800 रनिंग दिवसाला आम्ही करतो आणि आम्ही कुठेतरी मग संध्याकाळी 7-8च्या दरम्यान चांगलं हॉटेल बघून आम्ही थांबतो. सकाळी लवकर निघतो 5ला वगैरे, अर्ली मॉर्निंग निघतो. त्यामुळे आणि जरा फ्रेश असतो. ड्रायव्हिंग करायला कंटाळा येत नाही. डे नाईट ड्रायव्हिंग करायचं म्हटलं की जागलं पाहिजे. 10 वेळा चहा प्या, हे प्या, शुगर त्याच्यातनं जाणार, कॅलरीज वाढणार. ऑलरेडी मी शुगर पेशंट आहे पण मला उगीच शुगर वाढवायला आवडत नाही. आता कंट्रोलमध्ये आणली आहे शुगर, ठीक आहे, पण उगाच कशाला ना चहा पिऊन डोळे वाटारत गाडी चालवा. एखाद्याला हे होतं, एखाद्याला नाही होत. आपल्याला नाही होत बाबा. आपल्याला दिवसा रनिंग करायला फार आवडतं. नजारे बघायला मिळतात, आजूबाजूचं वातावरण बघायला मिळतं, आजूबाजूच्या जागा बघायला मिळतात. रात्री काही कळत नाही तुम्ही कुठून जाताय, कुठे पोचताय आणि काय होतंय. चला भेटूया असेच पुढे रस्त्यात हायवेला. आता आम्ही मिरजच्या दिशेने आलेले आहोत. आता इथे तुम्हाला दिसेल रेल्वे रूळ पण आहे आणि ही नदी आहे बघा, कृष्णामाई. कृष्णामाई नदी आहे. पाणी कमी आहे पण ठीक आहे व्यवस्थित. जय कृष्णामाई. ही नदी भिलवडी औदुंबर जे स्थान आहे तिथून येऊन अशी सांगली मिरजच्या मार्गे ती ह्याला जाते
नरसोबावाडी हे नृसिंहवाडी ज्याला म्हणतात, दत्तस्थान. दत्तस्थान. एका दत्तस्थानावरनं येते आणि दुसऱ्या दत्तस्थानावर जाते आणि तशी ती पुढे कर्नाटकात जाते. खूप मोठी नदी आहे. आता इथे आम्ही आलेले आहोत अतिग्रे फाटा. अतिग्रेच काहीतरी आहे नाव. अंकली फाटा. अंकली, सॉरी, माय मिस्टेक. अंकली फाट्याला आलेले आहोत. हे बघा, इथे जर तुम्ही बघितलात तर साईडला लाकडी खेळणी मिळतात, सगळी व्यवस्थित चांगली. तुम्ही कधी आलात ह्या साईडला तर ती लाकडी खेळणी घ्या. ही आपली भारतीय कला आहे, छान आहे. आता आलो आम्ही अंकली फाट्याला. आता इथून आम्ही उजव्या साईडला वळणार सोलापूर रोडला. Turn right to stay on National Highway 166. आम्हाला आमचं फास्टॅग पण करायचं आहे. काही कळलेलं नाही गणित आमचं. आम्ही फास्टॅग आमचं रिचार्ज असतं, तो राज्यमार्ग ॲप पण आम्ही घेतलाय. There's a lane पण closure प्रॉब्लेम काय झालाय ते काय कळलेला Continue नाही on National Highway की 166 त्यामुळे for 6 kilometers. ते अचानक बंद झालंय अकाउंट. रिचार्जही होईना, काहीच होईना. आता बघूया पुढे जर आम्हाला कोण मिळाला तर आम्ही ते हे घेणार नवीन गाडीसाठी फास्टॅग. कारण आम्हाला उत्तराखंडला जायचं आहे, त्यामुळे सगळा गोंधळ व्हायचा नाही तर. कारण बरेचसे एक्सप्रेसवे लागतात. नॅशनल हायवेला तुमचं राज्यमार्ग ॲप चालतं, पण एक्सप्रेसवेना चालत नाही. एक्सप्रेसवे, नॅशनल एक्सप्रेसवे हायवे असतील तर काय प्रॉब्लेम नाही, पण स्टेट एक्सप्रेसवे असतील, जसा समृद्धी महामार्ग आहे, त्याला आपलं जे राज्यमार्ग ॲप आहे ते चालत नाही. त्याचे वेगळे पैसे आपल्या फास्टॅगमधनं कट होतात. साधारण 200 टोल तुम्हाला फ्री असतात. कारण मी बघितलंय बऱ्याच यूट्यूबचं, मी कोणाला दोष देत नाही. 200 ट्रिप फ्री म्हणतात ते. 200 ट्रिप फ्री नसतात त्या 200 टोल तुम्हाला फ्री असतात. कारण ट्रिप फ्री म्हटलं तर काय लोक बाहेरच पडतील की राज्यमार्ग ॲप घेऊन. 200 ट्रिप, पहिली ट्रिप, दुसरी ट्रिप, असं होईल ते. ट्रिपचा अर्थ वेगळा होतो आणि टोलचा अर्थ वेगळा होतो. तुम्ही जेवढे टोल पास करता तेवढे त्याच्यातनं कट होतात. 200 टोल तुम्हाला फ्री असतात. चला, भेटूया असेच पुढे.